ते काय? ए हा बरं झालं आलास तू. मला एक सांग, तुला सेंटेड कॅन्डल्स चालतील ना? नाहीतर साध्या पण अरेंज करू शकते मी. नाही नाही, काही लावू नकोस तू. आणि मुळात ही तयारी तरी कशाला करतेस? काही नकोय निकिता. काय म्हणजे? मी सांगतोय म्हणून. मुळात हा सगळा घाट तुम्हाला विचारून घातला पाहिजेतस ना. कोणाला विचारलंस तू? हे मला नकोय काही. समर, काय बोलतोयस? काय झालं तुला? आमच्या दोघांचं वय आहे का? त्या 35शीच्या आहेत, मी 85शीचा आहे. या वयात कसं दिसेल हे असं रात्र पहिली काय सेलिब्रेशन वगैरे? वयाचा वगैरे कधीपासून विचार करायला लागलास तू? अरे प्रेमात वय बघतो का आपण? काही बोलू नकोस वेड्यासारखं. तुम्ही लागा कामाला. निकिता, मी नको म्हणतोय. समर, ऐक ना, ती जी पहिली रात्र होती ती गणली होती की नाही? सगळंच चुकलं होतं. आता तू किती छान सुरुवात केलीयस नवीन. तू तुझ्या सगळ्या मनातल्या भावना तिला किती सुंदर पद्धतीने सांगितल्यास, तिला प्रपोज केलंस. आता ह्याचं सेलिब्रेशन नको का व्हायला? एक नॉर्मल पहिली रात्र एन्जॉय करा की. सगळं नॉर्मल झालं पाहिजे ना समर आता. मी तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का? यात काही नॉर्मल वगैरे नाहीये. हे मला असलं काही करायचं नाहीये. आणि उगाच मला गळ घालत बसू नको. तू सगळं कॅन्सल करून टाक. अरे असं कसं कॅन्सल कर? हे बघ, एवढं सगळं केलंय आम्ही, यांना पैसे दिलेत मी, हे सगळं सामान आलंय, आता नाही कॅन्सल होऊ शकत समर. हे सगळं वाया जाईल. काय बोलतोय? मी कुठे म्हटलं ते वेस्ट कर म्हणून? अरे पण ह्या सगळ्या गोष्टी तू अंशुमन आणि सुष्मितासाठी यूज करू शकतेस. काय? नवीन नवीन लग्न झालेलं जोडपं आहे, त्यांची हाऊस पुरूया ना आपण. समर, अरे अंशुमनसाठी ही सगळी तयारी करायची काही गरज नाहीये. मी समजावीन रे त्याला. उगाच अंशुमनमुळे तुझ्यामध्ये आणि स्वानंदीमध्ये वाद नको. काकू, आमच्यात कुठलाही प्रॉब्लेम नाही आहे. म्हणजे मला खात्री आहे की स्वानंदी मॅडम सुद्धा माझ्या म्हणण्याला दुजोरा देतील. त्यांना सुद्धा हेच हवं असेल की अंशुमन आणि सुष्मिताची ही पहिली रात्र सेलिब्रेट करायला. बरोबर आहे ना स्वानंदी मॅडम? हो. बस मग झालं, विषय संपला. असा कसा विषय संपला? म्हणजे स्वानंदी नाहीच बोलणार, पण तू कशाला अडमुठेपणा करतोयस? मी काय आडमुठेपणा करतोय आजी? मी एवढंच म्हणतोय की आपल्या घरामध्ये नवीन लग्न झालेलं जोडपं आहे. अंशुमन आणि सुष्मिता जे करायचे ना ते त्यांच्यासाठी करा. अरे पण पुरव ना त्यांची पण. काय कमी आहे आपल्याला? अरे पण तुम्ही का मन मारताय दोघं? आम्ही काही मन वगैरे मारत नाही आहोत. हा सगळ्यांना मला बालिशपणा वाटतो आजी. खूप बालिशपणा नाही रे हा. आजी, आता पास झालं डिस्कशन. मला जायचंय ऑफिसला, लेट होतोय. स्वानंदी मॅडम येतो. बाय. बघितलंस? झालं, गेला निघून. कधी कधी ना हट्टीपणाचा कळस करतो. जराशी थोडीशी सजावट केलीस तर काय झालं असतं एवढं? बावळट कुठला, उगीच आपलं. बघितलंस ना स्वानंदी, निकिताने बिचारीने एवढं मनापासून केलं तरी समोर नकोच म्हणाला. हे असंच असतं याचं. एक नंबरचा ना हट्टी आहे. आता निकिता, तुला तरी काय गरज आहे? तुला माहिती आहे ना ह्या दोघांचं काही वय आहे का? हे समरला नाही आवडत तर सोडून दे ना. कशाला करतेस तू हे सगळं?